नमो बुद्धाय. जय भीम. सगळ्यांना मानाचा जय भीम. दुपारचा टाईम होता आणि झाडं लावायसाठी जे कुंपण केलं जात असते ते तसं कुंपण करेल होतं, म्हणजे इटाईचं करेल होतं मी. ते मागच्या वर्षी केलं होतं, पण ते म्हणजे नाही का दरवर्षी पाणी आलं म्हणजे पाणी त्याच्यावर पडते आणि मग ते सगळी माती वाहून जाते. तर तसंच झालं होतं. त्याच्यात मग मी नाही का डिलिव्हरीला गेली होती, तर मग डिलिव्हरीच्या टायमात मग ते केलंच नाही. डिलिव्हरीच्या टायमात मला करूच नाही दिलं, काही कामच करू दिलं नाही, तर मग ते केलंच नाही. तर ते तसंच होतं. मग आता आशू कसं 4-5 महिन्याचं झाला आणि हिवाळाही संपला तर पावसाळाही संपला, तर काही प्रॉब्लेम नाही. आता उन्हाळा आहे, त्याच्यानं मग आता करायचा विचार केला होता मी. आता मग ते अगोदर तर ती जेवढ्या इटा लावेल होत्या मध्ये इटा पूर्ण काढल्या पहिले. पूर्ण इटा काढून गेल्या, तर एवढ्या फिट बसल्या होत्या ते की इवा असते ना आपल्या, ते इव्याने मला काढता आलं नाही. तर ते एक झाड होतं, म्हणजे बारकंच होतं झाड, ते मला काढता आलं नाही. तर मामाजीला म्हटलं होतं मी तेवढं काढून द्या म्हणून. तर मामाजीनं तेवढं मला कापून दिलं होतं ते झाड. आणि बाकीचं मग ते एक इट इव्यानं कशी उखरत माहिती इटा बाजूनं केल्या होत्या पहिले. एक तर मला कॅमेरा ठेवायला, फोन ठेवायला जागा भेटली नाही, कारण आमच्या घराला आवार नाही. आणि आजूबाजूचे लोक येऊन पाहतात किंवा हे काय करू राहिली, फोन चालू आहे, व्हिडिओ काढते का, कामं करायची व्हिडिओ कोणी काढत असते का, असं कोणी काही असं बोलतच राहते. तर त्याच्यानं मग कसं कोणी नसलं म्हणजे व्हिडिओ चालू करा मग बंद करा असंच चालू असते मला नेहमी. पहिले तिथे इटा काढणं पडला मला पूर्ण. त्याच्यात एक कडीपत्त्याचं झाड आहे, लहानच आहे, उंचकच आहे. ते काय झालं होतं, आमच्या ननदबाई आल्या होत्या, तर त्याईनं आणलं होतं ते झाड तिकडून. तर त्याईने एकदम ते काठावर लावलं होतं, म्हणजे तर ती माती एकदम कमी आहे तिथं लावलं होतं. तर मग ते जागा वाढवायची होती, जसं मोठं करायचं होतं, त्या झाडाला वाढण्यासाठी असं जागा आणखीन करायची होती मला. तर मग त्यासाठी मग जास्त उखरलं होतं बाहेरचे, म्हणजे थोड्याच मागच्या साईडनं उखरायला सुरुवात केली होती मी. ते सगळ्या इटा पहिले बाजूनं काढायच्या होत्या मला. पूर्ण इटा एवढ्या फिट्ट होत्या की लई. आणि त्यात तुम्हाला दिसतही असेल ते कशा प्रकारचं आहे. एक डाळिंबाचं झाड आहे, एक आपल्या कुळबाबूचं झाड आहे, शिवबाबूचं झाड म्हणतात, बांबुडीचं झाड जे म्हणतात ते आहे. ते झाडे तिथंच आहे. तर मग हे सगळं उखरून पहिले काय केलं माहीत आहे का, ते इटा तिथं अशा उभ्या रचून ठेवल्या होत्या, म्हणजे खड्डा केला होता, असा एक लाईनचा पूर्ण एक खड्डा करून घेतला होता. आणि त्याच्यात ते इटा अशा उभ्या साईडच्या अशा बस्तीन अशा ठेवल्या होत्या. ही इटाचे तुकडे ताकडेच आहेत. म्हणजे घर जेव्हा आमचं बांधलं होतं, म्हणजे 2 रूम बांधलेत ना, तर ते 2 रूम बांधायच्या वेळेस जे इटाचे तुकडे ताकडे उरत असतात ते भरपूर आहेत घरी. तर मग त्या तुकड्या ताकडाचा काहीतरी प्रयोग व्हावा, म्हणजे काहीतरी उपयोगी आले पाहिजेत ते, म्हणून ते तेवढ्या पुरतं ते कुंपण घातल्यासारखं केलं त्याला. म्हणजे ती जागा वाढून घेतली आणि ते कुंपण घालायचा प्रयत्न केला. म्हणजे पुरेपूर चांगलाच आला म्हणा. मी मागच्या वर्षी तसंच केलं होतं, चांगलं आलं होतं. पण काय झालं, मी नसल्याच्यानं कोणी ध्यान दिलं नाही, कोणी लक्ष दिलं नाही. आमच्या सासूबाई घरचं करून वावरात जात तर त्याचं काही एवढं लक्षात राही नाही, कारण दिवसभर वावरातली कामं करणं, घरचेही करणं. तर कसं एक आमच्या सासूबाईचं वय जास्त आहे, समजा तरी 70-75पर्यंत वय आहे त्याचं. तर मग जास्त त्याची एकूण होत नाही कामं, पण त्याने जेवढं केलं तेवढंच करू देत होती मी, कारण मी डिलिव्हरीला जायला होती म्हणून. मग मी आल्यावर हळूहळू सगळे कामं हाती घेतले. तर मग अशा पद्धती इटा टाकून ठेवल्या होत्या. माती एक साईड मी भिजून ठेवली होती, माती मग चांगली कट्टभर माती होती, ती भिजून ठेवली होती. आणि मग ती थोडी माती आणून ते इटाच्या मंदात जो गॅप असते त्या गॅपवर ते माती टाकून एकदम फिट करायचा प्रयत्न केला, म्हणजे फिट केल्या ते. आणखीन हे त्याच्यावर एक आणखीन थर लावायचा होता, म्हणजे आणखीन एक लेवल घ्यायची होती मला त्याच्यावर. ते अर्धं इकडे चालू होतं, अर्धं दुसऱ्या साईड आणखीन त्याच्यावर थर घेणं चालू होतं. आणि एक तर दुसऱ्या साईडचा मला व्हिडिओ काढता आला नाही, म्हणजे कसं मला फोन ठेवायला जागा नव्हती. खिडकीत फोन ठेवला, खिडकीतून सगळं लूक येत जाय, पण झाडाच्या खाली ते असल्याच्यानं ना, झाडाच्या सावलीच्यानं ते कॅमेरा दिसलंच नाही. म्हणून ते तेवढा पुरता व्हिडिओ मला कट करावा लागला, कारण ते दिसेच नाही काही की काय ॲक्टिव्हिटी चालू आहे, की कसं चालू आहे, ते काही दिसेच नाही. झाडाची सावली एकदम दाट पडल्याच्यानं त्याच्यानं फोन मग खिडकीतून उचलून आणखीन खाली ठेवून मग ते हे कोटीवर ठेवला होता. तुम्हाला खुटीचं झाकण, म्हणजे ते नाही का हँडल असते ते दिसत असेल, त्याच्यावर ठेवला होता. आणि त्याच्यावर मग चालू होतं मला ते एक इटेचे तुकडे असे बसवणं आणि त्याच्यावर आणखीन माती टाकणं. आणि ते इटेचे तुकडे कसे लहान असल्याच्यानं ते म्हणजे आधार त्याला असला तर ते राहील, जर आधार नसला की ते पडून जातात. म्हणजे पडल्याच्यानं आणखीन मला करायला लागलं. दुसऱ्या साईडचंही तसंच झालं होतं. एक तर माती नव्हती, मला माती आणून त्याच्यात टाका लागली की ते मधात दिसत असेल तुम्हाला, झाडाच्या साईडला दिसत असेल तुम्हाला की तिथं माती नाही आहे. मग माती टाकू राहिली होती त्याच्यात. ते पूर्ण मला माती टाकून ते एकदम फिट करायला लागलं, म्हणजे त्या जागी मला झाडं लावता येतील असं.
एवढं झाडं लावायला जागा नाही, जागा आहे थोडीफार. तर कसं घराला आवार नसल्याच्यानं कोणी म्हणजे बकऱ्या म्हणा ढोरं म्हणा काही येते आणि ते झाड हिरवं दिसलं ते खाऊन जाते. नाहीतर मग आमच्या गावात लेकरं एवढे कुचिनात की ते येऊन झाडं उपटून आपल्या घरी घेऊन जातात. मला एवढा झाडं लावले होते. लग्न झाल्यावर मला लय मोठे झाडं लावले होते. पण मी कुठे गेली आईच्या घरी म्हणा कुठे माहेर म्हणजे दुसऱ्या इकडे कुठे गेली म्हणा की लेकरं काय करत ते उपटून घरी घेऊन जात त्याच्या घरी लावून देत. त्याच्या घरी जगत असेल नशील काय माहीत नाही, पण मलाही घरचं उपटून घेऊन जात. तर मग मला एकचं कसं आश्रयच्या बाबाला मी पहिले म्हणलं होतं की बा पहिले एक आवार घ्या घराला. एक म्हणजे कसं आवार एक असला घराला तेवढं प्रोटेक्शन राहते. कोणतं ढोर वासरू येत नाही, बकरी येत नाही. आणि राहिलं लेकराची गोष्ट तर लेकरू येत नाही. त्या दारात बदामचं झाड आहे ना, बदामाला चांगल्या बदाम येतात. तर बदामात घ्यायसाठी म्हणून लेकराची एवढी धडपड असते ना. आम्ही घरी नसलो की बरोबर लेकराची धाड पडते ते बदामा तोड्यासाठी. ते बदामाला गुटे विटे मारून ते बदामा पाडतात. मग त्याला काही दिसलं म्हणजे ते घेऊन जातात. लास्ट टाईम बोरं आमच्या सासूबाईंनी लय मोठे आणले होते, वाव घातले होते. आम्ही घरी नसल्याच्यानं कोणतरी बोरी घेऊन गेलं. जाऊ दे खायची वस्तू आहे नेऊ द्या. पण ते कसं मग काही आपण झाडं बिडं लावतो ते उपटून घेऊन जातात. तर कसं मनाला खराब वाटते की बा आपण एवढं मेहनतीनं लावतो लेकरं असं करतात म्हणून. तर मध्ये ते एकदम मध्ये जागा फिक्स करायची आहे. घराला आवार घ्यायचं पण सांगितलं होतं, पण पैशाची तंगी असल्याच्यानं काही जमलं नाही. तर आशूचे बाबा म्हणत होते की बा आपण पैसे झाले जमा ते करू म्हणून आवार. आता 2 महिन्यात आशूचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस करायला बी पैसे लागतील. तर त्यातलीच तर जाता सगळ्याची परिस्थिती असते, उन्हाळा आहे तर जाऊ द्या, जे नशिबात असलं ते होते. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे घरात काहीतरी चांगलं असलं म्हणजे आपण काही साफसफाई केली, काही नीटनेटकं ठेवलं तर कसं चांगलं वाटते. तर मग या आवारात जरासं तरी थोडंसं म्हणजे मातीचं काय असे ना घर कोणाचं चांगलं बांधलेलं असते, कोणाचं मस्त असते. आमचं अर्ध बांधलेलं आहे, अर्ध मातीचं आहे. पण थोड्या मातीच्या घरातच जर सारून गेलं ना एवढं मस्त गमते, लई चांगलं वाटते. मग एक व्हिडिओ टाकलाही होता, स्वयंपाकखोली सारवली होती त्याचा व्हिडिओ टाकलाही होता मी. तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटत असेल स्वयंपाकखोली कशी वाटली तर तुम्ही पाहून घ्या तो एक वेळा व्हिडिओ. आणि हे राहिलं हे बाहेरचं आहे. बाहेरचं तेवढ्यामध्ये वटा घालायचा होता तर ते कुंपण घालायचं होतं तशा प्रकारचं. तर ते घालणं चालू केलं होतं. मग एक तर व्हिडिओ म्हणजे हे ठेवायला कॅमेरा ठेवायच्या एवढीच मध्ये लय प्रॉब्लेम झाला. म्हणजे थोडा वेळचंच काम होतं ते, पण ते कॅमेरा व्यवस्थित बसत जाईल नाही कुठे, त्याच्यानं मध्ये लय टाईम लागला. ते सगळं इटा अशा बसून त्याच्यावर पूर्ण मातीचा थर घेतला होता. म्हणजे कसं दिसलं नाही पाहिजे की बा अंदर इटा लावेलात म्हणून, इटाचं आहे म्हणून, इटाचे तुकडे ताकडे लावले म्हणून असं दिसलं नाही पाहिजे म्हणून एकदम व्यवस्थितपणे दोन्ही इकडून घेतलं होतं. पण तो अर्ध्याचाच व्हिडिओ आला, अर्ध्या साईडचा तुम्हाला समोर दिसेल व्हिडिओ. कसं मध्ये अर्ध्या साईडचा इकडे व्हिडिओ काढला का की व्हिडिओ बंद करून मध्ये दुसऱ्या साईडनं उभं राहून आणखीन व्हिडिओ काढायला लागायचा आहे. मग असंच आहे ना, म्हणजे कसं मला टाईमही होत जाय. आणि त्यात तुम्हाला माहिती आहे आशू लहान आहे, आशू झोपेला असला त्या टायमालाच मला कामं करावं लागतात. तर मग त्या टायमाला तो उठूनही गेला, अर्धच काम केलं त्या टायमात तो उठलाही होता. तर माझी पुतणी आहे, पुतणीजवळ दिलं होतं मी त्याला की बाहेर जाय त्याने. तर मग तोपर्यंत मी हे काम करून घेतलं होतं. म्हणजे मातीच्या घराचं करताना म्हणा की मातीचं घर एकदम व्यवस्थित करताना एवढं मस्त वाटते. थोडंसं जरी आपण काही केलं ना, मातीचं सारवलं म्हणा की काही वट्या पायऱ्या घातल्या म्हणा किंवा सकाळचं सडी सारवून करा, मन एवढं प्रसन्न होते, एवढं चांगलं वाटते. आवारात एवढं गमते, घरात एवढं गमते की मस्त वाटते. म्हणजे कसं एक पक्कं घर बांधल्यापेक्षा चांगलं वाटते. पण आता दुसऱ्या साईडनं मी चालू केला होता व्हिडिओ, कारण या साईडनं मला दिसलं नाही. त्या साईडनं एक तर कोट्या असतात, डाळिंबाचं झाड आहे आणि कोट्या असतात ठेवेल. त्या कोट्या भरेल होत्या म्हणून ते नाही, त्याच्या मागं काही काळी कचरं झालं होतं. तर ते पहिले कोटी साईडला काढली होती, ते काळी कचऱ्यामध्ये काळा लागलं. पहिले सगळं काळी कचऱ्यामध्ये काळा लागलं, नंतरच मध्ये कसं तिथं ठेवायला लागलं. आणखीन तिकडल्या साईडचं मध्ये काळी कचरा काळेपर्यंत म्हणलं इकडे थोडंसं नाही का मिसमॅच झाल्यासारखं झालं होतं. म्हणजे नाही कसं डाबर पडल्यासारखं झालं होतं. तर म्हणलं डाबर पडल्यासारखं चांगलं दिसत त्या म्हणून थोडीशी माती आणखीन घेऊन आली होती. तर थोडीशी माती आणखीन घेऊन त्याला लावली होती. म्हणजे कसं चांगलं वाटत नाही ना, मग एक साईड चांगलं दिसते एक साईड चांगलं नाही दिसत. तर त्याच्यासाठी मी एक साईड आणखीन माती आणून तिथं लावली होती. आता तुम्हाला 2 कोट्या दिसत असतील तुम्हाला, या साईड 2 कोट्या आहेत म्हणून. त्यातली एक कोटीतलं पाणी संपलं होतं, ते कोटी बाजून काढून ठेवली.
बाजूनं काढल्यावर मला तिथं मग ते लावणं चालू केलं. म्हणजे अर्ध्या साईडचं झालं होतं लावून, अर्ध्या साईड आणखीन मी फोन फिरवून ठेवला. फोन फिरवून ठेवल्यावर आणखीन दुसऱ्या साईडचं मला सारवणं मी चालू केलं. अर्ध्या साईडचं तर पूर्ण झालं होतं, अर्ध्या साईडचं राहिलं. त्यात आशू रडते. घरातले कामं सगळे झाले होते. आणि मी कसं काही एक्स्ट्राचं काम करायचं असलं की तुम्हाला मी पहिले सांगत होते, मी निवडून ठेवत असतो, दिवस निवडतो किंवा म्हणजे नाही का आज कोणतं काम नाही मला, तर मग आज या दिवशी हे काम करायचं, तर मग असं मी ठरवत असतो. तर एक ते असा प्रॉब्लेम आहे सगळ्याचे, म्हणजे नाही का इटा मातीची म्हणजे पक्की घरं झाल्याच्यानं माती सहज असायची भेटतच नाही. तर मग एक शेजारी आमचं घर बांधणं चालू होतं, तर मग तिथून माती घेतली होती मी. तुम्ही लुक पाहून घ्या ते कसं दिसू राहिलं. ते आता म्हणजे झाडाच्या भोवती ते कुंपण घातल्याच्यानं तेवढंच एकदम चांगलं वाटत जाय, मस्त वाटत जाय. ते कसं चांगलंही वाटते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.